समक्ष निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय आदि माया शक्ति मुक्ताई माते की जय पिठोरी माते की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय अपने अपने गुरुदेव की जय अपने अपने माता पिता की जय राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की गाव देवी माते की जय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय हर हर बोले नमः शिवाय पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हर हर महादेव
पिठोरी माते की जय. तरी अवधान एकवे दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रत्युज्ञ उत्तर माझे उघड ऐका. परी प्रौढीन बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. दे यावे अवधाने माझी विनवणी सलगीची. ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि तुम्हा संत सज्जनांच्या, माय देववृंदांच्या, गुरुजनांच्या, गुणीजनांच्या, दयावंतांच्या, कृपावंतांच्या, राजहंसांच्या सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधील पहिली आणि दुसरी ओवी तुम्हा संत सज्जनांच्या सेवेकरता निवडलेली आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आज पिठोरी अमावस्या. घराघरामध्ये, काही गावामध्ये घराघरामध्ये पिठोरी मातेचं पूजन या अमावस्येला होत असतो. पिठोरी अमावस्येचं एक महत्त्व असं आहे की श्रावण महिन्यातल्या अमावस्येलाच हे पूजन होत असतं. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपली महाराष्ट्रीयन माणसं आज भारत देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा व्यापाराच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने गेलेली असतात. आणि तिथं हा जे काही आपल्या हिंदू परंपरा ज्या काय आहेत, आपले हिंदू सण आहेत, ते तिथे सुद्धा ते साजरे केले जात असतात. म्हणजे परदेशात देखील साजरे केले जात असतात. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे ह्या परंपरा साजऱ्या केल्या जात असतात. आणि त्याच युक्तीप्रमाणे हे भोईर कुटुंब जे आहे, भोईर कुटुंबातले डॉक्टर रामदास, माफ करा, हरिभक्त परायण डॉक्टर रामदास मोतीराम भोईर, त्याचप्रमाणे हरिभक्त परायणी अनिता रामदास भोईर आणि त्यांची मुलं डॉक्टर विराज रामदास भोईर, डॉक्टर प्रियांका रामदास भोईर, डॉक्टर जान्हवी रामदास भोईर आणि राज रामदास भोईर असं हे प्रेमळ कुटुंब आहे. या कुटुंबाने नुसत्या दिव्या गावातच नाही किंवा त्या कुटुंबामध्येच नाही, दिव्या गावातच नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये नवे तर महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये क्रांती केलेली आहे. नवे तर आउट ऑफ इंडिया कंट्री म्हणजे ग्रीनिज बुकामध्ये रामदास दादांच्या मुलीचं नाव आलेलं आहे. एवढं महान कार्य छोटस कुटुंब आहे, दिसायला सामान्य. रामदास डॉक्टरांनी सुद्धा कधी घमेंड किंवा कोणाचा मत्सर, कोणाचे तिरस्कार किंवा कधी मोठेपणा मिरवताना आम्ही पाहिला नाही. आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेली मुलं सुद्धा अत्यंत नम्रशील. रामदास डॉक्टरांच्या धर्मपत्नी आमच्या अनिताताई, त्यांचं बोलणं ते इतकं कोमळ असतं. आमच्या घरी कधी आल्या 1-2 तास बसतायत बरं का. त्यांना हा विषय आवडतो. ते मुळातच सात्विक आहे. कोण? रामदास डॉक्टरांच्या पत्नी आणि रामदास डॉक्टरांचे पूर्व, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पाहिलेलं त्यांची आजी, त्यांचे आई वडील हे सुद्धा अत्यंत सात्विक. आणि काही काळ जवळजवळ माझ्या मते तरी 75 वर्ष झाली असतील या कार्याला. 75, आमच्या लहानपणापासून आम्ही पाहतोय कमीत कमी 75 वर्ष ही पिठोरी मातेचं पूजन उत्सव साजरा केला जातोय. आणि
आई वडील ज्याचे सात्विक असतात, आई वडिलांना ज्याच्या नामस्मरणाचा वेड असतं, मग त्यांच्या आई वडिलांना त्यांची मुलं कशी असतील, त्यांची आई वडिलांचे संस्कार मुलांवर जडतायत आणि म्हणून मुलं तशी घडतायत. आई वडील स्वतः घडले, त्याच्यानंतर रामदास घडले आणि रामदास डॉक्टरांनी, कारण माझे मित्र आहेत रामदास डॉक्टर, बाळपणीचेच मित्र आहेत, दोघांचं एकाच शाळेमध्ये शिक्षण झालं, एकाच हायस्कूलला शिक्षण झालं, पण त्यांना देवाने तिकडे नेलं, मला इकडे रेल्वेकडे आणलं आणि ह्या लाईनला आणलं. असो, तर रामदास डॉक्टर स्वतः घडले आणि कुटुंबाला घडवलं, हे सामान्य गोष्ट नाहीये. आणि असं महान कार्य रामदास, महान विभूती, देवाने जी घडवलेली विभूती आहे आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले सुपुत्र नाव तुम्हाला घेतलेले आहेत, त्यांचे आई वडील पूर्वज काय ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. रामदास डॉक्टरांनी आज 45 वर्ष पंढरीची वारी करतायत आणि मोफत संतांची सेवा करतायत. सामान्य जनाची सेवा करणे ही ती गोष्ट काही एवढं महान कार्य नाहीये, ती पण जनता जनार्दनाची सेवा आहे. पण संतांची, ओरिजिनल संतांची सेवा घडणं ती गोष्ट सर्वांच्याच भाग्यात येत नाही. जगामध्ये भरपूर डॉक्टर आहेत, गणित डॉक्टर आहेत, पण संतांची सेवा विनामूल्य पंढरपूरला आणि आळंदीला जाऊन करतायत. असं महान कार्य या कुटुंबाकडनं घडतंय. म्हणून आमचे नामदेव महाराज, आई वडिलांनी देवदेव केलं म्हणून मुलं देवदेव करायचा ही परंपरा त्यांना ही लाभली. म्हणून नामदेव महाराज त्यांच्या आई वडिलांना धन्यता देत आहेत. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आठवीला दाता त्रैलोक्याचा, आठवीला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आई वडिलांना, पूर्वजांना हे वेड होतं भगवंताचं देवदेव करण्याचं आणि तेच संस्कार या रामदास डॉक्टरांच्या कुटुंबावरती रुजू झालेत. म्हणून हे कार्य घडतंय. इवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला. 75 वर्ष कार्य करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. एक पाहुणा जर आपल्या घरी आला तर आपल्या कपाळाच्या शिरा आणि इथं अन्नदान, अन्न कार्याला अन्नदान होतो. किती माणसं येऊ द्या, आज आपण डोळ्यासमोर पाहतोय. ह्या निमित्ताने का होईना पण अन्नदान होतं. असं हे सात्विक कुटुंब आणि त्यांच्या सेवेकरता निवडलेली ओवी. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. वास्तविक तुम्ही सर्व ज्ञानी आहात. मी अज्ञानी बालकाला मला ही संधी दिली, त्यांचे अनंत उपकार आहेत. तुमच्यासारख्या ज्ञानी माणसांना माझ्यासारख्या अज्ञानाने काय ज्ञान शिकवावं. पण तरी सुद्धा माझ्या भाग्यात आलेले विश्वंभराचा अवतार सखा माझा
श्रीपाद सखा माझा रामदास, सखा माझा नारायण आणि सखा माझा रोहिदास आणि सखा माझा नानादास. हे माझ्या भाग्यात आले आणि त्यांनी पहिल्यांदा ते देव झाले. हे साधू संत पहिल्यांदा देव झाले आणि देव होऊन देवाची सेवा कशी करायची ही रीत त्यांनी आम्हाला शिकवली. आणि तीच रीत या मुखातून पांडुरंगाच्या कृपेने वदवली जाणार आहे. कारण आपल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. आणि तोच निरोप जसाच्या तसा मी तुमच्याकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्वी एक म्हरी म्हटली जायची गावामध्ये. पूर्वी आमदार डॉक्टरांना वगैरे सगळ्यांना आपल्या सगळ्यांना माहित आहे, पूर्वी मारुती मंदिर मध्ये जर मीटिंग गावकऱ्यांकरता घ्यायची असेल तर बौद्ध धर्माच्या एका सद्ग्रस्ताला ते सांगायचे की जाऊन संपूर्ण गावामध्ये ही दवंडी द्या की आज संध्याकाळी 7 वाजता मीटिंग भरणार आहे, सर्वांनी हजर राहायचं, सर्व गावकऱ्यांनी. त्याचं फक्त दवंडी सांगण्याचं काम आहे. तुम्ही जायचं किंवा नाही जायचं किंवा त्या दवंडीची तुम्ही अंमलबजावणी करायची किंवा नाही हे तुमच्यावर निर्भर आहे. तसं तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग आहे सोपा सुखरूप. आम्ही या सुखरूप मार्गाला पात्र झालो आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये तुम्ही सर्वांनी किंवा हे सगळं आपलं आता आलेली जी संत मंडळी आहे त्यांनी परिवर्तन करून दाखवलं. हे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं. आम्ही त्या सुखाला पात्र झालो म्हणून तुम्ही देखील त्या सुखाला पात्र व्हा. हीच फक्त तिथून सांगण्याचं कर्तव्य आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग आहे सोपा सुखरूप किंवा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पण ते चालू जाता न पडे तुमता कोठे काही. तेव्हा सेवेला सुरुवात करण्याआधी तुम्हा संत सज्जनांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. माझी लंकाची विनंती, 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 माझी लंकाची विनंती. कर थोडीक पदे काढी, कर थोडीक पदे काढी. आपण असावे सर्वरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण,
होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री हुंदे ते नमस्कारुनी आता मज हृदयी सद्गुरु जेने तारेलो हा संसार गुरु म्हणून विशेषता धरू विवेकावरी जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला विसरू कसा मी रामदास पादुकेला विसरू कसा मी नारायण पादुकेला विसरू कसा मी रोहिदास पादुकेला विसरू कसा मी नाना पादुकेला लागोनी या पाया विनवितो तुम्हाला लागोनी या पाया विनवितो तुम्हाला लागोनी या करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल नाम वेडोया विठ्ठल विठ्ठल नाम वेडोया विठ्ठल विठ्ठल नाम वेडोया पिठोरे मातेचं पूजन आणि त्या पिठोरी मातेच्या पूजनाचं महत्व आजच्या तिथीला सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. एकदा पार्वती माता आणि सची म्हणजे इंद्रायणी मैत्रीण ह्या स्त्रियांचा धर्माचरण, स्त्रियांचं व्रताचरण, स्त्रियांचं कल्याणाविषयी परस्परांविषयी चर्चा सुरू असते. त्यावेळेला इंद्रायणी पार्वती मातेला विचारते की जी निपुत्री स्त्री असते तिला असं कोणतं व्रत केल्याने तिला पुत्रप्राप्ती होईल असं एखादं व्रत तुम्ही पार्वती मातेला विचारते. त्यावेळेला पार्वती माता म्हणते की मला सुद्धा या स्त्रियांच्या कल्याणाबद्दल सदैव माझ्या मनामध्ये हिताचा विचार असतो. त्यांचं कसं कल्याण होईल, त्यांचं कसं हित होईल, यांना संसारामध्ये कसं संसार सौख्य मिळेल. तर माझी पण हीच इच्छा आहे. तेव्हा एकेकाळी त्या व्रताचं महिमा पार्वती माता आपल्या मैत्रिणीला इंद्रायणीला सांगत असते. एकेकाळी एक पुराणातली कथा आहे. एक श्रीधर नावाचे ब्राह्मण असतात आणि त्यांच्या अर्धांगिनी सुमित्रा श्रीमंत घराणं असतं. एकुलता एक मुलगा शंकर नावाचा असतो आणि सूनबाई विदेहा. सूनबाईचं नाव काय? विदेहा. आणि
असं यांचं प्रपंच चालत असताना विद्याला जे मूल व्हायचं ते मूल जन्माला आल्यानंतर मरून जायचं. अशी किती मुलं तिची मेली? 7 मुलं मेली. कोण कहाणी सांगता येते? पार्वती माता इंद्रायणीला काय हे पिठोरी मातेचं महिमा सांगत असते. त्या विद्याची 7 मुलं मेली. त्याच्यानंतर 8व्या वेळेला सुद्धा ती गर्भवती होती आणि त्याच वेळेला श्रीधर विप्राच्या वडिलांचं श्राद्ध होतं आणि त्या श्राद्धाच्या दिवशी सुनबाई प्रसूत झाली आणि लगेच मुलगा जन्माला आल्याबरोबर मेल्याबरोबर मग ते सासरे पण तिच्यावरती ओरडले. कोणावरती? सुनेवरती. तू आमच्या घराण्याला कलंक आहेस, अवदस आहेस. आज तू 7 मुलं मेली तुझी, आज 8वा मुलं आणि माझ्या वडिलांच्या वरच्या श्राद्धाला तुला दुसरा दिवसच नव्हता का? वाटेल ते तिला बोलू लागले. तिला फार दुःख झाला, खेद झालं. ज्या वेळेला नवरा जर बायकोला बोलला तर ती दुर्लक्ष करते, पण सासू सासरे नणंदा दीर किंवा घरातली सगळं कुटुंब जर बोलायला लागल्यावर मग तिच्यावरती परिणाम होतो. नको तो तिच्याकडनं प्रकार तिचा ते असहाय्य होतं. ते बोलणं ऐकताना तिला असहाय्य होतं. तसं हिला असहाय्य झालं आणि त्या 8व्या मुलाला घेऊन ती घर सोडून निघून गेल्या. जिकडं वाट मिळेल तिकडं त्या निघाल्या. जाता जाता अरण्य लागलं आणि अरण्य लागल्यानंतर पुढे गेल्यानंतर एक सरोवर त्यांच्या नजरेस आलं. विदेहाच्या सरोवर नजरेस आल्यानंतर त्या सरोवरावरती किनाऱ्यावरती एक मठ पण तिला दिसला आणि मठाच्या समोर अशी चांगली सुंदर सुंदर फुलं, सुगंधित फुलं, ते नयन मनोहर दृश्य पाहून की आपण इथे जाऊया अशी तिची इच्छा झाली. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या मठामधून एक स्त्रीने पाहिलं, ही बाई एवढ्या अरण्यात कशी काय आली? तिला मोठं नवल वाटलं आणि ते पुढे येऊन त्या झोपडीतून ती पुढे आली मठातून आणि ती विचारलं तिने की बाबा तू कशी इथं आली? आणि इथे येणारी मुलगी या जंगलातून, कारण जंगलामध्ये वेताळ आणि झोटिंग फिरत असतात, त्यांच्यामधून हिचा बचाव झालाय म्हणजे ही सामान्य म्हणजे शुभ, ही जी लक्षणं शुभ दिसत आहेत. म्हणून मग तिला विचारलं की बाबा तुझं कसं येणं झालं? मग ही सर्व कर्म कहाणी कोणी सांगितली? विद्याने त्या मठातल्या स्त्रीला सांगितली. मग तिने सांगितलं की बाबा इथे झोटिंग येत आहे, इथे वेताळ येतो, तुला खाऊन टाकतील. तर बोलतो मला जर खाऊन टाकली तर मग इथे येऊन मला लाभ काय होईल? मग तू आता असं कर, ते हे समोर याचं झाड दिसतंय, बेलाचं झाड दिसतंय, त्या बेलाच्या झाडा चांगलं भरलेलं झाड होतं, बेलाच्या झाडाच्या आड तू लपून राहा. कोणाला सांगितलं? त्या मठातल्या स्त्रीने विद्याला सांगितलं. ती लपून राहिली आणि तेवढ्यात ते वेताळ आलं, झोटिंग आलं की माणसाचा गंध येतोय. काय? माणसाच्या त्या मठातल्या स्त्रीला विचारलं, माणसाचा गंध येतोय. असं बोलता बोलता आकाशातून म्हणजे स्वर्गातून 64 योगिनी म्हणजे देवता येत आहेत आणि देवता आल्याबरोबर त्या झोटिंग आणि ते वेताळ निघून जात आहेत. आणि त्या देवता आल्याबरोबर एकदम दिव्य स्वरूपाने ते आलेले असतात. गळ्यामध्ये उच्च कोटीचे दागिने आणि चमचम नुसते करत असतात. हातामध्ये फुलं फळं वगैरे घेऊन त्या झोपडीमध्ये ते प्रवेश करतायत त्या मठामध्ये आणि तिथे देव देवतांची ती सेवा करतायत. आणि विद्याला त्या मठातल्या स्त्रीने सांगितलं होतं इथे आज श्रावणातली अमावस्या आहे, श्रावण मासातील अमावस्या आहे. इथं या 64 योगिनी येतील, देवता येतील, त्यांचं पूजन झाल्यानंतर ते विचारतील इथे कोणी आहे का? त्यावेळेला तू लगेच निघून बाहेर यायचं आणि तुझी कर्मकहाणी त्यांना सांगायची.
आणि त्यांचं पूजन झाल्याच्या नंतर त्या देवतांनी बाहेर आल्यानंतर विचारलं, कोणी इथं आहे का? तेवढ्यात त्या बेलाच्या झाडाच्या आडून ती विधिया निघाली आपल्या मुलाला घेऊन आणि ही कर्मकहाणी त्यांच्या पुढे सुपूर्द केली की मला सुतक आहे, ते माझं 8वं बाळ आहे, माझी 7 मुलं गेली आणि माझ्या घरच्यांनी मला त्रास दिला आणि त्या रागाच्या भरात मी माझ्या देहाचं हे बरं वाईट करण्याकरता मी निघालोय. पण आता तुम्ही मला काहीतरी मार्ग दाखवा, माझी गेलेली मुलं जी आहेत ती मला परत मिळतील याची माझ्यावरती काहीतरी कृपा करा. मग त्यांनी त्या 64 योगिनींनी त्यांना महाप्रसाद दिल्याबरोबर आणि वरदास्त दिलं की तुझी बालकं तुला मिळतील आणि आलेल्या रस्त्यानेच मात्र परत जायचं. त्या योगिनी निघून गेल्या आकाशामध्ये, स्वर्गामध्ये आणि तेवढ्यात ती बाल जी 7 बाल गेलेली आणि 8वं बाल हे काय झालं, जिवंत झाली मुलं आणि आईच्या सोबत आली आणि आईच्या सोबत कुठं त्यांच्या गावाला निघाली. तिथं गेल्याच्या नंतर सगळा वृत्तांत घरी सांगितलं. मग श्रीधर तिचे सासरे सासरू सासू आणि नवऱ्याला फार आनंद झाला, गाववाल्यांना पण फार आनंद झाला आणि त्यांनी काय केलं, या पिठोरी मातेचं पूजन बर का मोठ्या हरिपाठ भजन प्रवचन कीर्तन करून साजरा केला आणि शेवटी पार्वती माता कोणाला सांगत होती, मैत्रिणीला. तिचं नाव काय, इंद्रायणीला सांगितलं की ह्या व्रताचं हे महत्व आहे. हे व्रत जो कोणी करेल, जी निपुत्रिक बाई असेल किंवा तिची मुलं मरत असतील, तिला सुद्धा पुत्र प्राप्ती होईल. आजही त्याची प्रचिती येते आणि आम्ही बी 9च आहोत, आमच्या आधी 8 गेले. ते बोलते गरज सर्वांनी वैद्य मरो. माझ्या आई वडिलांनी हे व्रत करायचे पण आई वडील गेल्याच्या नंतर हे व्रत आम्ही सोडून दिलं. काय गरज सडो वैद्य, तसा प्रकार हा घडला. असो, तर या पिठोरे व्रताचं हे महत्व आहे आणि हे महत्व तुमच्या पुढे सादर केलं. आता आपण ओवीवरती येऊया. ज्ञानेश्वर महाराज आपल्या 9व्या अध्यायामध्ये काय सांगतात, या मनुष्य प्राण्याला सल्ला देत आहे. कुणी पशु पक्ष्यांना हा सल्ला नाहीये. मनुष्य प्राणी कसा आहे, बुद्धिमान आहे, सामान्य बुद्धी नाही. जैसी दीप कलिका धाकुटी. आमच्या सत्यवान महाराजांचे ये बरे का, देवी तो हा रस वाटतो आणि का त्यांच्या मुखातल्या या वाणी आहेत सगळ्या, सुरुवातीच्या या सगळ्या वाण्या आहेत ना, मी कॅप्चर केल्या आणि तोच अभ्यास आता चालू आहे. जैसी दीप कलिका धाकुटी, बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी ठेकुटी म्हणो नये. प्रत्येक जीवात्म्याला, प्रत्येक मनुष्य प्राण्याला संकुचित बुद्धी दिलेली नाहीये. विश्वव्यापक विचार केला तर विश्वव्यापक बुद्धी तुम्हाला दिलेली आहे. जैसे, पण ती ऐकताना तिचा कसा विचार करायचा आहे. जैसे शारदीची चंद्रकले, माझी अमृतकण कवळे. सत्यवान महाराजांच्याच उभ्या आहेत त्या. गुरुदेव आहेत माझे. माझं जेवढं श्रीपाद बाबांवरती प्रेम आहे, त्या ज्ञानेश्वरची शपथ घेऊन सांगतोय, तितकंच प्रेम ते स्वतः घडले आणि मला घडवलं. नव्याने येतोय, माझ्या 4 पिढ्यांना घडवलं. आता जर गाववाल्यांनी जर त्यांचं कर्म जर पाहिले असतील तर गणित कदापि सुटणार नाही. तिथे पण येतोय मी. जैसे शारदीची चंद्रकले, माझी अमृतकण कोवळे. ते वेंचिती मन मवाळे, चकोर तळगे तया परी शोता. ही अनुभवावी कथा, अति हळुवारपणे चित्ता. आणि म्हणून ही ओवी घेतली तरी अवधान. सर्व इंद्रियांचा एक कान करून जर ऐकलं तर लगेच ताबडतोब मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष.
वैष्णवांचा माल खरा, तुरा वस्तूची लगेच अनुभव येऊ शकतो असे महात्मे तुमच्या सोबत आहेत. पण तुम्हाला केव्हा त्याची मती कळेल? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. पुन्हा मी तिथे ओवीवर येतोय. जयचे शारदीची चंद्रकले, माझी अमृत कण कवळे, ते वेंचिती मन मवाळे चकोर तळगे, तया परी शोता ही अनुभवाची कथा, अति हळुवारपणे चित्ता आणून या चित्ताने ऐकायचे, मनाने ऐकायचे, मनाच्या मनाने आणि चित्ताने ऐकायचं आहे. चिंतन चित्ताला भगवंताचं चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. आपण बाह्य मनाला चिंतन लावतोय. तुका म्हणे नको वरपांग देवा आणि घ्यावी माझी सेवा, भाव शुद्ध अंतर्मनाला जर चिंतन जर लावलं तर पांडुरंग लागलीच. पुन्हा मी मागे परत ओवीवर येतो की शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये चंद्राकडनं येणारे अमृत कण, ती चकोर पक्षाची पिलं जी आहे, दोन्ही डोळ्यांची एक नजर करून वरचे वर चोचीने ते झेलत असतात, वरचे वर टिपत असतात. जर नजर सैरावली तर त्या अमृत कणापासून ते वंचित राहतील आणि त्यामुळे ते अतृप्त राहतील. पण तयापरी शोता ही अनुभवावी कथा, अति हळुवारपणे चित्ता. तस श्रोते वर्गाला हा उपदेश केलेला आहे. श्रोते वर्ग म्हणजे प्राण्याला उपदेश केलेला आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. तुझं जीवन कसं घडवायचं हे तुझ्यावरच निर्भर आहे. तू स्वतः जर तरलास तर इतरांना तू तारण्याचं तुझ्यामध्ये सामर्थ्य येईल. कारण त्याचा एक निष्ठ भाव असतो चकोर पक्षाचं. त्याने भगवंताकडे असं मागणं मागितलेलं आहे, मला माझा जीव गेला तरी मी जमिनीवरचं पाणी पिणार, जीव गेला तरी मी जमिनीवरचं पाणी पिणार नाही. आणि म्हणून चकोर पक्षाची फुलं किंवा चकोर पक्षी जो आहे तो आकाशातून पडणारे जे पाणी आहे त्या वरचे वर तो झेलत असतो. आणि चकोर पक्षा करताच हे ते पाऊस पडत असतो. तुमच्या माझ्या करता नाहीये, केवळ एक निष्ठ भक्त आहे. चकोर पक्षी कसा आहे, एक निष्ठ भाव आहे, त्याच्या करता पाऊस पडतो. आणि जगातील सर्व जनता जनार्दनाला नवे नवे तर किडी मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत त्या एकट्या भक्तामुळे सर्वांना लाभ होतो. त्या युक्तीप्रमाणे हे चिंतन, हे जे भगवंताचं जे नामस्मरण आहे ते भगवंताचं नामस्मरण तुम्ही जन्माला येता क्षणीच पाठवून दिलं, सोबत पाठवून दिलं. भगवंताचं नामस्मरण किडी मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाच्या रोमा रोमामध्ये चालू आहे. जन्माला येताना त्या नामस्मरणासोबतच तो आलेला आहे. सर्व जगामध्ये ते नामस्मरण चालू आहे. त्याला माऊलींचा पुरावा आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, आणि जेथुनी चराचर हरीसी भजे वा, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. गाडी कुठे अडवू देणार, कारण सगळे कळवळ्याचे पुतळे, कळवळ्याचा पुतळा प्रगटला पुतळा जिवाळा ज्ञानोबा माझा, संतांचा जिवाळा ज्ञानोबा माझा. तो ज्ञानोबा सर्वांमध्ये आहे.
ज्ञानेश्वर माऊली सर्वांच्या हृदय दिसी मी अमुका आहे ऐसी जी बुद्धी सुरे हरनिसी ती वस्तू गामी किंवा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वांगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जीव काय करतो माहित आहे, वरपंगाने या तोंडाने भजन होऊ शकत नाही किती केलं तरी. आपण मूळ मुद्द्यावर येऊया. आईच्या गर्भाशयामध्ये हा पूर्ण आकाराला आला त्यावेळेला भगवंताची आराधना करायला लागला की देवा मला या गर्भीच्या यातना सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. तर शेवटी आईला आपल्या हात जात नाही. खरी आई सर्वांची या जगाची आई कोण आहे? भगवान परमात्मा ही सर्व जगाची आई आहे. मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मला षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिष्यती. ते माझंच बाळ आहे आणि म्हणून उघडे परब्रह्म आणि पूर्वीची आरती शिष्याची या म्हणजे इच्छा जी पूर्ण. फक्त सद्गुरु कोण आहेत? गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा आणि गुरु विण देव नाही दुजा पाहता त्रैलोक्य. त्रिभुवनामध्ये शोधून जरी पाहिलं तरी गुरु साक्षात परब्रह्म असा गुरु आपल्या भाग्यात आला पाहिजे. ब्रह्मनिष्ठ क्षोत्री आणि दयाळू तोच गुरुदेव तुम्ही कोण आहात याची ओळख करून देऊ शकता. काय बुद्धी निश्चय, तुमच्या बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण. अनिसी म्हणजे तू देव आहे, नुसता देव नाही तर ब्रह्मदेव आहे. रामदास डॉक्टरांना मी विचारलं मला मुलं किती, ते मला म्हणायला लागले 4 मुलं. 4 मुलं. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याचं काम करता. तुम्ही कोणतं काम करता? तुम्ही नुसते देव नाही तर ब्रह्मदेव आहात. तुका म्हणे हात स्वयं परब्रह्म मूर्ख नेणे वर्म. हा मूर्ख माणूस आहे. संतांचं वाङ्मयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्वतःच्या स्वरूपाकडे स्वतःच गैरहजर होतो किंवा राहतो. आईच्या गर्भाशयामध्ये भगवंताची आराधना करतो आणि भगवंताला सांगतोय की देवा मला या गर्भीच्या यातना सहन होत नाहीत. कुठल्या यातना? सगळ्यांना माहित आहेत. विस्तारे पूच ओईकडे नाकी तोंडी तुम्ही किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे. म्हणून भगवंताची आराधना करतो. भगवंत तात्काळ येतो, विचारतो माझा धावा का केला. प्रत्येक जीवाने भगवंताला वचन दिलेलं आहे. या वचनपूर्ती जर तुम्ही नाही केली तर जन्मा येऊनी काय केले? मुद्दल गमावले. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी. ते कशा करता मिळालेलं आहे? देह दिला देवे भजना गोमटा आणि तो या झाला आता बाधिकेचा. संतांची संगत जर मिळून सुद्धा हा या लाभाला जर तुम्ही विनमुख जर झालात तर नामासी विनमुख आणि हरिविन धावया किंवा हरिविन जन्म नरकची पै जाणार यमाचा पाहुणा प्राणी होयो. देव विचारतो माझा धावा का केला? तर म्हणे मला या गर्भाशयातल्या यातना नरक यातना सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. तुला बाहेर काढलं तर माझ्यासाठी काय करशील? तर म्हणे मी तुमचं अखंड भजन करीन. देव दयाळू आहे, कृपाळू आहे. कसा आहे? दयाळू आहे, कृपाळू आहे, उदार आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर,
भगवंत ज्या वेळेला त्या बाळाची ओळख होते त्यावेळेला विश्वव्यापक शक्ती त्यांच्या टाळूद्वारे प्रेरित केली जाते. हा विषय किती महान, या भारत देशामध्ये किती महान कीर्तनकार असेल, महान प्रवचनकार असेल, पण हा विषय फक्त आनंद संप्रदाय तुम्हाला समजून आणि तुमच्या अनुभूतीला आणून देऊ शकतो. लगेच तात्काळ तुमचा उद्धार करण्याचं सामर्थ्य फक्त आनंद संप्रदायाच्या प्रत्येक महात्म्याकडे आहे. मुठी नाम हाती मोक्ष. हाती मोक्ष, मुठी नाम हाती मोक्ष. हाती साक्ष, बहुतांची हाती साक्ष, बहुतांची वैष्णवंता माल खरा. वैष्णवंता माल खरा. दूर तुरा वस्तुंची, दूर तुरा वस्तुंची वैष्णवंता माल खरा. वैष्णवंता माल खरा. आणि ते वचन कृती करण्याकरता तुला देवाने सोडवलं बरं का. का म्हणे तुझं सोडविना कोणी, आणि एका चक्र पाणी वाचून या. तुला पण सोडवलं आणि आईला पण सोडवलं. पण मग त्याची जाणीव मात्र प्रत्येक जीवात्म्याने ठेवली पाहिजे. मला भगवंताने सोडवलं. मग आता सोडवल्याच्या नंतर नुसती तुळशी माळ गळ्यात आहे, कपाळाला गंध टिळा आहे, कीर्तन करतो, प्रवचन करतो, आशांना शरण जाऊन जमणार नाही. पोटासाठी संत आणि झाले कलित बहुत, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असा महात्मा त्यांच्या कृपा दृष्टीने, नेत्र कृपेने, शब्द कृपेने आणि स्पर्श कृपेने जीवाचा उद्धार होतो. आजही आपल्या जीवामध्ये असंख्य महात्मे आहेत. संत बीज पलटे नाही, युग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे, फिर भी साधू संतों के संत. आजही संत आपल्या अवतीभोवती आहेत, पण आपल्याच अंतःकरणावरती जन्मोजन्मीचं पडळ आल्यामुळे संतांची भेट होत नाही. संतांची भेट होण्याकरता भगवंताची कृपा लागते. कुणाची? पहिली कृपा भगवंताची, दुसरी कृपा संतांची, तिसरी कृपा तुमच्या पूर्वजांची, चौथी कृपा शास्त्राची आणि पाचवी कृपा आपल्या अंतःकरणाची. सगळं करीन मी, हे नाही करणार. अरे तू तुळशी माळ घालायला म्हणजे देवाला जोडण्याकरता तू नाक पिळतो. तुका म्हणे का रे? नाशिवंतासाठी. आता जाणारच आहे, रामाचा असो कृष्णाचा असो, देह जाणार याशी काळोबा खाणार. आपल्या समोर आहेत सगळे दृष्टांत सिद्धांत. कोणता मी आता दिला? तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. याच्यावर तुझी सत्ता नाहीये. तुझ्या हातावर कधी तुरी देईल हे सांगू शकत नाहीये. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. देवासाठी आटी पिळतोस म्हणजे देवासाठी तू आठ्या पाडतोय. तू देवाकरता आठ्या पाडतोय तर तू माणसाची सेवा तुला होऊ शकते का? होऊ शकत नाही, गॅरंटेड. गुरुविन ज्ञान कलेना. अक्कल बाजारात मिळेना, अक्कल बाजारात मिळेना.
आणि त्याच्याकडे ज्ञान जर नसेल तर मग हे ज्ञान मिळण्याकरता ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अति आणावे मग संताया भजावे सर्वस्वेसी माझ्या ठिकाणी असलेलं जे चैतन्य आहे आत्माराम आहे त्याला प्रगट करण्याकरता त्या ते गुरु मिळण्याकरता आपल्या ठिकाणी काय ओढ निर्माण झाली पाहिजे. काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. असे कोणी प्रश्न विचारतच नाही. काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा जुरत असे ज्या वेळेला गुरु महाराज मी आधीच सांगितलं गुरु महाराज कसे पाहिजे त्याची संत जगी आणि क्रिया करूनी दावीची अंगी आपल्या ठिकाणी असलेलं जे चैतन्य शक्ती जी आहे ती प्रगट करून देणारा पाहिजे. काय चित्त देवी जीव शिव अवचटी भक्तीच्या पेटे जहाली भेटी आत्म साक्षात्कारे पडे मिठी ते संधी मध्ये उठे आणि वार रुदन देवाचं नामस्मरण करताना रडलं पाहिजे देवासाठी. एखादी वस्तू कमी पडली तर त्याच्याकरता आपण रडतो प्रपंचाकरता रडतो. ज्या देवाने एवढा अनमोल देह दिलेला आहे त्याच्याकरता कधी रडत नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोला या वचन त्याने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग तुझ्या ठिकाणी लागलेली जी येरजार जी आहे ती कुंठित करण्याचं सामर्थ्य तुझ्याच मध्ये आहे. या देहामध्ये येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे. माझा या कुटुंबाकरता माझा विषय असा आहे की तुम्हाला ज्या वेळेला जन्माला घातलं त्या वेळेला तुम्हाला डिग्री देऊनच जन्माला घातलं. मनुष्य देहाची ज्ञाने जरा कान खोलून ऐका. आम्ही काय रोज रोज तुमच्याकडे येणार नाहीये आणि रोज रोज सांगण्याकरता एवढं रिकाम टेकडं कोणी नाहीये. बुजे विन हित तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त. आणि मग बुजे विन हित कोण सांगे. तुम्ही जोपर्यंत आमच्याशी हितगुज करत नाहीये तोपर्यंत तुमच्या हिताची गोष्ट कोण सांगणार आहे. साधं तप करून 12 वर्ष जर तप केलं तर ते दैवत प्रसन्न होतं. आणि इथं लगेच ताबडतोब अर्जुनाला माझा विषय जाईल सगळं जर करायला गेलो तरी आपण येताना डिग्री घेऊन आलेलो आहोत. मनुष्य देहाची ज्ञाने एखाद्याचं शिक्षण झालं नाही तर त्याला अनाडी समजू नका. तो डिग्री घेऊन आलेला आहे. बाबा सांगायचे हे ज्ञान ज्याला कळत नाही ना त्या शिकलेल्यांची अक्कल गुडघ्यामध्ये असते. याचा वापर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशव राजे सकळ चिंती. बुद्धीचा वापर कशामध्ये आहे भगवंताला जोडण्यामध्ये आहे. त्याच्याकरता ते एवढं वैभव दिलेलं आहे. मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावर लोकांना दिलेला असा. अरे बाबा ही पदवी तुला दिली आधी जन्माला घालण्याआधी देऊन पाठवली. पण ह्यो नाना डिग्र्या प्राप्त करतो पण ह्या डिग्रीकडे तो वळत नाही. नाना डिग्र्या जी पोट भरण्याकरता ठीक आहे पण तू मेल्याबरोबर तुझ्या डिग्र्या ज्या आहेत त्या लोप पावणार आहेत नाश पावणार आहेत. ही एकच डिग्री अशी आहे एक मिनिट ही एकच त्याच्यानंतर द्या. ही एकच डिग्री अशी आहे अविनाशी डिग्री आहे. एकाच्या कैवाडे उगती बहुतांचे कोडे. एवढे आता त्या मरणा आधी सावध भावे सावध व्हावे मनादी सावध व्हावे. पुरावा दिला. हे जीवा मरायच्या आधी आता मी घरी पोचेन की नाही
नो गॅरंटी. कारण निघून गेला हे कशामुळे तुमचं जीवन हे शरीर कशावरती चालतंय. निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. परिमळ गेलिया ओस फुलं देती. आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती अवकाश. मी मूळ मुद्द्यावर पुन्हा येतो. हा कधी हातावर तुरी जन्मला हा देह पोशिला सुखाचा. आज हे खावं उद्या ते खावं आज हे खावं. पोट भरेल का कधी. मरेपर्यंत पोट भरणार नाही. कधीच पोट भरणार नाही. जन्मला हा देह पोशिला सुखाचा. काय भरवसा आहे याचा. एकलेची यावे हा कधी हातावर तुरी देई हे नेम नाही. एकलेची यावे एकलेची जावे याची अनुभवावे आपणची. आणि म्हणून ही डिग्री जी महत्वाची आहे. तुम्ही सर्व डिग्र्या प्राप्त करा. इथं कोणाची ना नाहीये. कारण तुमच्या पाठीमागं उपजीविका आहे. त्यांचं पोट भरण्याकरता डिग्री संपादन करणं शिक्षण घेणं हे गरजेचं आहे. पण मूळ पदवीला तू जर पाठमोरा जर झाला देवाला पाठमोरा. इकडे आमचं हृदयस्थान माझे मित्र आहे बरं का बालपणीचे. आणि अजूनपर्यंत माझ्या संपूर्ण कुटुंबाला 45 वर्षापासून ट्रीटमेंट देत आहे. पण कोणाकडनं एक नवा पैसा घेत नाही. आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या ते नर्सने वगैरे जर पुढे हात केला पैसे घेण्याकरता तर तिला तिथून लगेच दाटणार. पैसे घेऊ नका. त्याला राहू दे आता परिस्थिती चांगली आहे. परिस्थिती ऐशी कळवळ्याची जाती. सेवा असते बरं का सेवा करता. तर आपण मूळ मुद्द्यावर येऊयात की रामदास डॉक्टर किंवा त्यांचे आई वडील ते स्वतः घडले. मुलांना घडवले. आणि रामदास डॉक्टरांनी 8 डॉक्टर तयार केले. एवढं सामर्थ्य या माणसाच्या ठिकाणी आहे. मग आमच्या संतांच्या ठिकाणी नसेल का. करील तो काय करील तो काय. ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम. तयाचे एक नाम त्रिधापाय असे. शंकराने कोणतं नामस्मरण केलं. पार्वती मातेने कोणतं नामस्मरण केलं. रामाने कोणतं नामस्मरण केलं. श्रीकृष्ण भगवंताने कोणतं नामस्मरण केलं. आणि तेच नामस्मरण प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये चालू आहे. आणि तेच जाणण्याकरता नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती. जे देवाची होऊ म्हणती ते देवाची होती. तरी चित्ती का न धरावा. मला इथं यायचंय की रामदास महाराजांनी एवढं त्यांच्या मुलांना घडवलं. डॉक्टर बनवले. श्रीमंत बनवले. मग एका
मनुष्य प्राण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तो स्वतः इतरांना सुद्धा आपल्या संस्काराने एक मिनिटामध्ये तो विषय जाईल, तो घडवू शकतो आपल्या कुटुंबाला. मग संतांमध्ये सामर्थ्य नाहीये का? एक झाडामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तो दुसऱ्या झाडाला घडवतो. चंदनाच्या संगे वृक्ष विघडले, चंदनाच्या संगे वृक्ष विघडले.
अधिकते सरते करुणी दे यावे तुमते बिनवित असे तुम्हा सज्जनांच्या सेवेकरता निवडलेली होवी तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे कृतज्ञ उत्तर माझे उघड ऐका इथं एकच लीला तरले जे सर्व भावे मज बदले त्या आईला जडी सरले माया जाळ भगवंताच्या कृपेने संतांच्या कृपेने पिठोरी मातेच्या कृपेने या कुटुंबाला दीर्घायुष्य प्राप्त हो लहानांपासून थोरांपर्यंत यांच्या उद्योगधंद्यामध्ये भरभराट विकास उन्नती हो अशी मी भगवंताकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आरती लगेच सुरू